हरे कृष्णा. तुमचं सगळ्यांचं न्यू विजनमध्ये मनापासून स्वागत. आपण आयुष्यात खूपदा अशा काही काही गोष्टी असतात की ज्याच्यापासून आपण पळण्याचा प्रयत्न करतो. काही काही अशा आठवणी असतात ज्या आपल्याला नकोशा होतात. म्हणजे असं वाटतं की आपण जसं लॅपटॉपवर शिफ्ट डिलीट करतो ना, तसं त्या आठवणींना शिफ्ट डिलीट करावं, म्हणजे त्या मला कधी आठवणारच नाहीत. त्या पर्टिक्युलर काळामध्ये असलेली मी किंवा त्या पर्टिक्युलर वेळेमध्ये माझ्यावर घडलेल्या गोष्टी आहेत ना, माझ्या डोक्यातून निघून जाव्यात. इतकं माणूस त्याच्या पास्ट मेमरीज पासून त्रासलेला असतो. पण खरंच एखाद्या सिच्युएशन पासून असं पळता येतं का? छोटंसं उदाहरण घेऊया. आता या सेकंदाला समजा मी तुम्हाला सांगितलं की आता पुढचे 2 मिनिट, फक्त 2 मिनिट पुढचे हत्तीचा विचार करायचा नाहीये. क्लोज युअर आईज आणि फोकस ऑन युअर ब्रीदिंग. आणि नाही करा, हत्तीचा विचार करायचा नाही. नाही म्हणजे नाहीच. प्रयत्न करून बघा, प्रयोग करून बघा. द मुमेंट यू विल क्लोज युअर आईज, तुमच्या डोक्यामध्ये आतापर्यंत बघितलेले न बघितलेले असे लाखो हत्ती येतील. कारण तुम्ही तुमच्या माइंडला ही इन्स्ट्रक्शन देता की मला त्याचा विचार करायचा नाहीये. म्हणजेच काय होतं, ज्या गोष्टीचा आपण विरोध करतो त्या गोष्टी आपल्याला जास्त डोक्यात यायला लागतात. त्या गोष्टी आपला मार्ग सोडत नाहीत. मग कसं, म्हणजे का हे उदाहरण दिलं की आपल्या आयुष्यात अशा खूप साऱ्या मेमरीज असतात, खूप साऱ्या अशा आठवणी असतात की माणसाला नको वाटतात त्या आठवणी. एक तर त्या परिस्थितीत आपल्याला कोणीतरी फसवलेलं असतं किंवा त्या परिस्थितीत आपण कुणाला तरी फसवलेलं असतं. बोथ द वेज. माणूस हा असा आहे ना की इतरांना दिलेला त्रास तर त्याला होतच असतो, पण जर कधी आपण कुणाला त्रास दिला असेल, आपण कुणाला फसवलं असेल, तर आपल्याला त्याचाही खूप त्रागा होतो की मी कसं काय असं वागू शकतो, कसं काय माझ्याकडून ह्या गोष्टी घडल्या. तर साध्या गोष्टी जेव्हा आपल्याबरोबर काहीतरी घडतं तेव्हा सगळ्यात मोठी गोष्ट ही अशीच घडत नाही. त्याच्यामागे खूप सारे कारणं असतात. पण जर का अशा काही त्रासदायक गोष्टी आपल्याबरोबर घडल्या तर त्याच्यातून बाहेर कसं यावं? फर्स्ट ऑफ ऑल, कुणीतरी आपल्याला फसवलंय, कुणीतरी आपल्याला त्रास दिलाय, आपल्यावर कोणीतरी आपण कुणाला तरी मनसोक्त प्रेम केलंय, मनसोक्त त्याचा आदर केलाय, त्याला समर्पण केलंय. पण ऍट द एंड ऑफ दॅट रिलेशन वी अंडरस्टूड की आपण फसवले गेलोय. आपल्याला समोरच्याने खूप स्मार्टली डील केलंय. म्हणजे आपलं समर्पण प्रेमाचं होतं, पण त्याचं किंवा तिचं समर्पण हे प्लॅनिंगचं होतं, स्मार्ट माइंडचं होतं. तेव्हा फार वाईट वाटतं, स्वतःचा राग येतो, स्वतःला आपण त्रागा करून घेतो की मी अशी कसं काय वागले, मी असं कसं काय वागलो, मी एवढा विश्वास कसं काय ठेवला, आणि जिथे समर्पण करायचं ते सोडून मी एखाद्या माणसाला हे समर्पण का केलं. तर मला असं वाटतं ना, जेव्हा पास्ट मेमरीज एवढ्या त्रास देतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्या परिस्थितीचा, त्या घडलेल्या घटनांचा माणसाला स्वीकार असणं खूप महत्वाचं असतं. ऍक्सेप्ट द सिच्युएशन विच हॅज हॅपन्ड विथ यू. ऍक्सेप्ट द थिंग्स ज्या तुमच्या मार्गी आलेल्या आहेत. जेव्हा आपण त्याचा ऍक्सेप्टन्स ठेवतो ना, तेव्हा जवळजवळ 50 ते 60% आपलं काम होतं. कारण खूपदा आपण पळतो हे स्वीकारापासूनच. आपल्याला हे सहनच होत नाही, आपल्याला याचा ऍक्सेप्टन्सच येत नाही की माझ्याबरोबर हे घडले, म्हणजे माझ्याबरोबर असं घडूच कसं काय शकतं. कुठेतरी असतं ना, मी पण खूप हुशार आहे, मला कोणी फसवू शकत नाही. पण जेव्हा ते घडतं तेव्हा कुठेतरी ती आपली इमेज पूर्णपणे पुसली जाते. तर पहिल्यांदा त्याचा स्वीकार करा की हो, माझ्याबरोबर हे घडलेलं आहे. ऍक्सेप्ट इट. भले त्याच्यावर तुम्हाला खूप काम करावं लागलं, खूप वेळ द्यावा लागला, बट हॅव दॅट ऍक्सेप्टन्स, हॅव दॅट स्वीकार इन युअर माइंड की हो, माझ्या स्वतःच्या काही कृत्यांमुळे ह्या गोष्टी माझ्याबरोबर घडलेल्या आहेत, सिच्युएशन अशी होती म्हणून या गोष्टी घडलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, जर का त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये तुम्हाला कोणीतरी त्रास दिलेला आहे, तुम्हाला कोणीतरी फसवलं आहे, तेव्हा खरंच जर तुम्हाला त्या गोष्टीमधून बाहेर यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करण्याची गरज असेल तर फॉरगिव्ह दॅट पर्सन. खूप अवघड आहे, पण जेव्हा हे कळतं की मी समोरच्याला माफ करते माझ्या स्वतःच्या शांतीसाठी, कारण मला ह्या परिस्थितीतून व्यवस्थितरित्या बाहेर यायचं आहे आणि मला माझं लाईफ शांततेने डील करायचं आहे, तेव्हा त्या व्यक्तीला माफ करणं सोपं जातं. कारण त्याचं मूळ असतं स्वतःच्या शांतीचं. आणि दुसरी सिच्युएशन, जेव्हा आपण कुणाला तरी त्रास दिलेला असतो, खूपदा काय होतं, समोरच्याला माफ करणं सोपं जातं पण स्वतःला माफ करणं सोपं जात नाही. कारण परत आपण स्वतःची एक इमेज बनवलेली असते, स्वतःचं एक पिक्चर ड्रॉ केलेलं असतं की होय मी अशी आहे, मी कधी कोणाला काही वाईट शब्द बोलू शकत नाही, मी कधी कोणाला फसवू शकत नाही. पण जेव्हा ते घडतं तेव्हा म्हणतात ना, ते भांड आणि त्याच्या काचा सगळीकडे विखुरलेल्या असतात, त्या तुम्हाला तुमच्या जमा करून त्याचं परत रूपांतर स्वतःच्या भांड्यात, स्वतःच्या पात्रात करावं लागतं की ओके, आय फॉरगिव्ह माय सेल्फ अँड आय फॉरगिव्ह द वन ज्याने मला तो त्रास दिला. कधीतरी हा छोटासा प्रयोग करून बघा, मनापासून त्या व्यक्तीला क्षमा करा. त्या सेकंदाला तुम्हाला शांती नक्की लाभेल. फॉरगिव्हनेस हे स्वतःसाठी असतं, समोरच्यासाठी कधीच नसतं. थर्ड थिंग, जेव्हा अशा काही गोष्टी आपल्याबरोबर घडतात ना, त्या अशाच घडत नाहीत. त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी एक लेसन असतो, एक शिकवण असते जी आपण शिकणं महत्वाचं असतं. एखादी व्यक्ती आपल्याला फसवतीये, एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलाय, आपल्या प्रेमाच्या बदल्यात
तेव्हा कुठली शिकवण असते माहितीये, आपण समोरच्यावर जास्त विश्वास ठेवणं, स्वतःला विसरणं. जे म्हणतात ना की सेल्फ लव्ह असणं खूप महत्वाचं आहे. इतकंही समर्पण करू नका. समर्पण जर करायचं तर आहेत ना भगवंत, त्यांना समर्पण करा, ते तुम्हाला कधीच अंतर देणार नाहीत. सो त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये असलेली शिकवण जाणून घ्या की मला याच्यातून भगवंत काय शिकवण्याचा प्रयत्न करतात. आणि प्रत्येक घडलेल्या गोष्टीमध्ये ना काहीतरी शिकवण ही असतीच असते. फक्त आपला दृष्टिकोन तो असणं महत्वाचा असतो. वन्स यू लर्न दॅट आणि वन्स यू लीड युअर लाईफ विथ दॅट लर्निंग, लाईफ बिकम्स इझी. त्याच्यानंतर जर चौथी आणि कुठली महत्वाची स्टेप असेल तर टेक अ डिसिजन. निर्णय घ्या स्वतःचं, म्हणतात ना तेवढं दृढ निश्चय करा की परत मी ही मिस्टेक करणार नाही. कम वे वॉट, काहीही घडू देत, परत मी माझं स्वतःचं भावनांचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देणार नाही. जेणेकरून समोरची व्यक्ती त्याच्या मूड्सनुसार, त्याच्या स्वतःच्या स्मार्टनेसनुसार मला डील करेल. आणि पाचवी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आयुष्यात असते की मूव्ह ऑन. आपण थांबतो पण आयुष्य पुढे जायचं थांबत नाही, वेळ पुढे जायची थांबत नाही. गोष्टी येतात जातात, पण जर का तुम्ही थांबलेले आहात तर लॉस हा आपला असतो. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर आपण आपल्या आयुष्यातल्या ह्या पास्टचा स्वीकार करतो, त्याच्याबरोबर डील करायला शिकतो, तेवढ्या लवकर आपलं आयुष्य सुखकर होतं. एखादी गोष्ट जर तुमच्याबरोबर घडलीये जी तुम्हाला खूप त्रास देतेय, एकांतात बसा. आणि माणसाचं होतं काय, जेव्हा असं काही घडतं ना आपण 10 लोकांबरोबर गप्पा मारायला जातो, पण तेव्हा सगळ्यात जास्त गरज असते की स्वतःबरोबर बसण्याची, स्वतःबरोबर वेळ घालवण्याची. की हो माझ्याबरोबर हे घडलंय, माझ्याकडून ही चूक झालीय, की मी समोरच्यावर खूप विश्वास ठेवलाय आणि बदल्यात मला काहीच मिळालं नाहीये. पण ट्रुली स्पीकिंग आपल्याला बदल्यात खूप गोष्टी मिळालेल्या असतात जे आपण पैसे खर्च करूनही मिळू शकत नाही. अशी शिकवण आपल्याला मिळालेली असते. आणि जर का आपला फोकस, मी नेहमी म्हणते, जर आपला फोकस त्या घडलेल्या घटनेच्या शिकवणीमध्ये असेल तर आपल्यासाठी त्या गोष्टी स्वीकारून पुढे जाणं खूप 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 सोपं होतं. स्वतःला त्रागा करून घ्यायचा आहे की त्याच्यातून काहीतरी घेऊन पुढे जायचंय, हा डिसिजन आपला असतो. आणि सगळ्यात मेन, जसं एका जोकवर माणूस 10 वेळेस हसत नाही ना, तर एका दुखण्यावर किती वेळेस रडायचंय ना, हे आपलं ठरवावं की ओके हे घडलंय, मी ठरवलं की पुढचा 1 महिना मला याच्यातील रडायचंय. जेवढा स्वतःला त्रास करायचा तो त्रास करून घ्या, जेवढं रडायचं तेवढं रडून घ्या, पण त्याच्यानंतर एकही टिपू त्याच्यासाठी नक्कीच गाळायचं नाही. हे अतिशय सोपं आहे. आणि जर का असं काही असेल ना की तुम्ही चुकलेले आहात, भगवंतांसमोर जा, रोज त्यांना क्षमायाचना करा. आपल्याकडे मिच्छामी दुग्धम पण केलं जातं की मी ज्या काही चुका केल्या असेल कळत न कळत, त्यासाठी मी माफी मागते, त्यासाठी मला माफ कर. आणि माझ्याबरोबर जर कोणी असं घडलं असेल त्या सगळ्यांना मी माफ करते. या माफीमध्ये इतकं मॅजिक आहे ना की आयुष्य खूप सोपं होतं, खूप शांतता लाभते. जेव्हा द्रौपदीचं पण वस्त्रहरण झालं ना, तेव्हा भगवंतांनी तिला सांगितलं जर तू ह्या घटना स्वतःच्या डोक्यात ठेवल्या तर त्याच्यामुळे त्या द्वेषाच्या अग्नीमध्ये तू जळत राहशील, तुझ्यासाठी पुढे असलेला सुखकर मार्ग तू बघू शकणार नाही. तेव्हा त्या गोष्टीचा स्वीकार कर आणि त्याच्यातून येणाऱ्या शिकवणीसाठी तयार राहा. म्हणूनच म्हणतात ना, प्रत्येक कृती, प्रत्येक गोष्ट ही भगवंतांच्या चरणी अर्पण करावी. त्रास होतो त्याच्या समोर जाऊन बसावं आणि त्याला म्हणावं माझ्या ह्या सगळ्या दुःख, सगळ्या यातना ह्या मी तुझ्या चरणी अर्पण करते. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे कृष्णा.